हाय, आता हा थैला उठा की सकाळी सकाळी मी कुठे निघाली ते नंतर सांगते. पण हा थैला सोबत घेणं मॅन्डेटरी असतं. म्हणजे मी घरी राहिली तर चालेल, पण थैला राहायला नको. नाहीतर मार्केटमध्ये गेल्यावर प्रचंड ओरडा मिळतो. त्यानंतर 2-2दा लॉक चेक केलं आणि फायनली मी आलेली आहे अकोल्याला. आज माझा नवरा मला घेऊन देतो आहे अधिक महिन्याचं वाण. दाखवल्या पहिलंच जोडवं जे आहे मला भरपूर आवडलं. पण आपल्या स्वभावानुसार मी आणखी भरपूर जोडवे बघितली आणि जे पहिलं आवडलं होतं तेच घेतलं. त्यानंतर काही चांदीच्या पोती आलेल्या होत्या नवीन, त्या बघितल्या, पण त्यातल्या डिझाईन्स काही मला आवडल्या नाहीत. सो त्या स्किप करून मी आलेली आहे ईशा कलेक्शनमध्ये. आता बऱ्याचदा मला कमेंट्स असते की ताई तू आर्टिफिशियल ज्वेलरी कुठनं घेते. सो मी इथनं घेते. त्यानंतर इथे चाबी दाखवते आहे, कारण अर्धा तास जे आहे मला गाडीचं राखण करायला भर उन्हात नवऱ्याने उभं केलं होतं. आता अकोल्याला आलोत आणि डीमार्टमध्ये आलं नाही असं कधी होत नाही. कारण जर आम्ही डीमार्टमध्ये गेलो नाही तर आमची अकोल्याची फेरी सुफल संपन्न झालीच नाही असं आम्हाला वाटतं. भरपूर गोष्टी बघितल्या, छान छान ड्रेसेस बघितलेत, पण त्यापेक्षा जास्त माझं मन अडलं या जगवर. ₹200 होता म्हणून पटकन जागेवर ठेवला आणि आता तर वाटत होतं बरंच झालं घेतलं नाही, कारण जे सामान घेतलं होतं त्यासाठीच या तिघं बापलेकांची तू मी चाललेली होती. त्यात माझी एक भर पडली असती. डीमार्टवरनं घरी आले, 1-2 गोष्टी घ्यायला गेलो होतो आणि इतकं मोठं बिल आलं की काय सांगू. बरं, ग्रॉसरीचं बाजूला ठेवा, माझं ज्वेलरी कलेक्शन तर बघा. सो सर्वात आधी बघा, हा नेकलेस सेट मी घेतला, खूप सुंदर आहे. त्याहून सुंदर आहेत ह्या बांगड्या. 6चा सेट आहे आणि फक्त 400ला मिळाल्यात. त्यानंतर ही हेअर ॲसेसरीजही घेतली, सोबत हे इयर कफ घेतले. अरे महत्त्वाचं तर दाखवायचंच राहिलं, ही सुंदर अशी जोडवी मला अधिक महिन्याचं गिफ्ट मिळाली. चला बाय.